हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. तर या चहा घ्यायला मी चहा घेत आहे. आता वाजलेत सकाळचे 9 आणि मी चहा घेत आहे. तर आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे झटपट नाश्त्याची रेसिपी. चला तर मग बघूया आपण. तर इथे मी 2 कप तांदूळ घेतले आहेत आणि अर्धा कप डाळ घेतली आहे. ही मुगाची डाळ आहे. कसं तुम्ही डोसाच बनवत आहे, मी थोड्या अलग पद्धतीने बनवत आहे. तर मी इथे मुगाची डाळ घेतली आहे आणि तांदूळ घेतले आहे. तर हे मस्त आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण की तांदूळावर धूळ बसलेली असते. तर जोपर्यंत नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचे. मी तर 2 ते 3 पाण्याने धुतले यांना. स्वच्छ धुवून घेतलं आणि मग भिजायला घातलं. तर हे मी रात्रीच भिजायला घातलं होतं, कारण की मला सकाळी डोसा बनवायचा होता. तर ते भिजलं, मग मी सकाळी हे मिक्सर मधून काढून घेतलं. आपण डोस्याचं बटर केलं ना, तर ते आपल्याला रात्रीच पिसावं लागतंय, तेव्हा दुसऱ्या दिवशी कामी येते. पण याचं तसं नाही. ही मुगाची डाळ आणि तांदूळ आहेत ना, आपण सकाळीच पिसून करू शकतो. तर मस्त कुरकुरीत डोसा बनतो याचा. साधा पण बनतोय, मसाला डोसा पण बनतोय आणि अंडा डोसा पण बनतोय. तर इथं मी आता अंडा डोसा बनवण्यासाठी घेतलेले सामान: 3 अंडे घेतले, 2-3 कांदे घेतले, 1 टमाटर घेतलं, लसूण घेतला, लाल तिखट घेतलं, चवीनुसार मीठ घेतलं आणि परत कोथिंबीर घेतली. तर हे सगळं काही आपल्याला आबडधोबड कापून घ्यायचं आहे, कारण की हे आपल्याला मिक्सर मधून आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे. त्याच्यामुळं कसं पण कापलं तर चालेल, कारण की आपल्याला मिक्सीमध्ये तर असं टाकता येणार नाही जारमध्ये. त्यामुळं कसं पण आबडधोबड कापून घ्या. तर इथे मी मिक्सरमधून याला काढून घेत आहे, कारण की हे डोस्यावर कांदा तर असाच चालतोय, पण माझ्या मुलांना आवडत नाही. बरेच लोकांना आवडत नाही कांदा ते दिसल्याला वरून. त्याच्यामुळे मी पिसून घेत आहे याला. तर असा पण खूप चवदार बनतोय. तर हे मी पिसून घेतलं, याच्यामधून मिक्सरमधून काढून घेतलं आणि आता आपण डोस्याची तयारी करूया. तर इथे आता मी पॅन ठेवला आहे, तवा डोस्याचा, आणि त्याच्यावरून कांदा फिरून घ्यायचा, कारण की ना आपला डोसा चिपकत नाही. तेल तर अजिबात मी जास्त वापरलंच नाही. उगं काहीतरी तेल वापरले डोस्याला, नाहीतर तव्याला पण तेल नाही, कारण की तो कांदा फिरवला ना तर डोसा चिपकत नाही. तर मी इथे व्हेज डोसा बनवत आहे, कारण की मुलीला व्हेज डोसा आवडतोय, तर ते बनवत आहे. तर इथे मी शिमला मिरची, पत्ता गोबी आणि कांदा आणि वरून कोथिंबीर घातली आणि वरून 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवलं, कारण की थोड्या ते भाज्या आपल्या शिजल्या पाहिजे नरम होईपर्यंत. तर झाकून ठेवलं आणि तुम्ही बघू शकता किती आपला मस्त खळखण डोसा निघलाय. बिलकुल चिपकला नाही, एकदम कुरकुरीत झाला आहे. मला वाटलं होतं वरून चटणी टाकल्याच्या आणि चिपकेल, पण नाही चिपकला. तर हे बघा, मी थोडंसं तेल आता घातलं वरून, कारण की आधी बिलकुल तेल नाही लावलं. आता एकदम आपला डोसा असा एकदम कुरकुरीत झाला आहे आणि एकदम चांगला शेकला आहे. तर एक तर डोसा तयार आहे. तर हे मुलगी लगेच आली, म्हणली दे मला गरमागरम. तर तिला दिला आणि ती गेली डोसा घेऊन. तर आता मुलासाठी बनवत आहे. तर परत एकदा आपल्याला तसंच कांद्यानं तवा मस्त पुसून घ्यायचा आणि मग नंतर ते हे बेटर टाकून द्यायचं. तर इथे मी आधी चटणी लावून घेतली, कारण की आता हा अंडा डोसा बनतोय. तर चटणी लावून घेतली डोस्यावर आणि याच्यात अंड्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं त्याच्यापुरतंच. वरून कोथिंबीर घालायची. त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं, कारण की आपल्याला डोस्यावर मिक्स करता येणार नाही. तर खालीच मिक्स करून घ्यायचं आणि डोसा आपला शेकलाय का पाहायचं, आधी त्याला खोलून घ्यायचं, कारण की अंड टाकल्यावर चिपकू नाही त्यानं. तर इथे वरी अंडे टाकून द्यायचं, थोडं काहीतरी 1 मिनिट ठेवायचं आणि पलटी करून घ्यायचं, कारण की खालून तर आपला डोसा शेकलेलाच आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आता डोसा बनत आहे आपला. बघा, खूपच खूपच छान डोसा बनलाय आणि चवीला पण तसाच उतरलाय.
तर तुम्ही असा डोसा नक्कीच मुलांना बनवून द्या. एक बार बनवून देताल तर मुलं तुम्हाला रोजच डिमांड करतील, नाश्त्याला डोसाच बनव हाच. कारण की आलूचा पराठा, मेथीचा पराठा, पोहे हे खाऊन तर खूप कंटाळा आला होता. तर म्हणलं चला काहीतरी नवीन बनवूया. तर मी हा डोसा बनवला. तर दोघांची पण डिमांड पुरी झाली आणि डोसे पण खूप छान झाले. तर तुम्हाला डोस्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, नक्कीच हा नाश्ता बनवून खा. तर चला मग भेटूया उद्या.